बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूयात। कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून शिवसेनेने भाजपावर निशाणा साधलाय। ही सर्व कामे निकृष्ट असून यावेळी कामाची पाहणी करणाऱ्या शिवसेनेच्या शिष्टमंडळालाच 3 लाखांची ऑफर देण्याचा प्रकार अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप देखील शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुख हर्षल सुर्वे यांनी केलाय। या निमित्ताने शिवसेनेने थेट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातील कामांचा पंचनामा केल्याची चर्चा आहे। जलयुक्त शिवार या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। कोल्हापुरातील हा बंधारा निकृष्ट कामांचं उदाहरण आहे। या बंधाऱ्यावर फक्त दगड रचले असून बंधारे बांधण्याच्या नियमाला हडताळ फासण्यात आली आहे। या बंधाऱ्यासाठी घातलेला मातीचा बंधारा एका पावसात वाहून जाईल असा आहे। 2 बंधाऱ्यांमधील अंतर किती असावे याचे नियम हे बंधारे उभारताना पाहिले गेले नाहीत असा आरोप देखील शिवसेनेकडून करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेने केलाय आणि यानंतर भाजपावर पुन्हा एकदा शिवसेनेने निशाणा साधलाय। ही सर्व जलयुक्त शिवारची कामे निकृष्ट असल्याचा आरोप देखील शिवसेनेने केलाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा कोल्हापूरचा रिपोर्टर सतेज औंधकर आपल्या सोबत आहे। सतेज, काय सांगशील? कोल्हापुरातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना करते, काय अधिक माहिती देशील? शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावरती निशाणा साधलाय। नक्कीच प्रथमेश, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी जलयुक्त शिवारची जी कामं सुरू आहेत या कामांमध्ये लाखो रुपये नव्हे तर कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि हर्षल सुर्वे या दोघांनी केलेला आहे। विशेष म्हणजे गगनबावडा तालुक्यामध्ये हा जो जलयुक्त शिवारचा एका डोंगरावरती खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प सुरू आहे। त्या ठिकाणी जे बंधारे बांधण्यात आलेले आहेत त्या बंधाऱ्याचं काम पूर्णतः निकृष्ट दर्जाचं आहे। याची महत्वाची एक बाब याच्यामध्ये आहे की गगनबावडा तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडत असतो आणि या तालुक्यातील जे बंधारे बांधण्यात आलेले आहेत हे बंधारे किती चांगले असावेत, किती महत्वाचे आहेत हे माहीत असताना देखील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्यामध्ये थेट मातीचे बंधारे बांधण्यात आलेले आहेत। हे बंधाऱ्यामध्ये नियम आणि अटींचा भंग केलेला आहे, शिवाय निकृष्ट दर्जाचे हे बंधारे आहेत। यामध्ये एका पावसामध्ये हे बंधारे वाहून जातील अशी परिस्थितीचे हे बंधारे बांधलेले आहेत। यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी थेट या अधिकाऱ्यांना फोन करून या संदर्भात जाब विचारला असता त्या अधिकाऱ्यांनी, साहेब आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये देतो, हा विषय इथेच संपवा, अशा पद्धतीची थेट ऑफर दिलेली आहे। त्या संदर्भातलं बोलणं देखील आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे आणि खूप कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील महसूल मंत्री जे आहेत त्यांच्या नावानं हा जिल्हा ओळखला जातो, परंतु त्यांच्याच जिल्ह्यात त्यांच्याच या सगळ्या भागामध्ये अशा पद्धतीनं जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार होतो हे मात्र आता एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। कारण जलयुक्त शिवार ही मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि चंद्रकांत दादा पाटील हे या कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण जलयुक्त शिवारचं काम पाहतात, त्यामुळे एकूणच त्यांच्यावरती आता शिवसेनेने टीका केलेली आहे असं म्हणता येईल। पण सतेज, या कामांची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं असताना ज्या अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांची ऑफर दिली होती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किंवा जिल्हा प्रमुखांना, या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत का? हो नक्कीच अभिषेक, याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की या सगळ्या कामाची पाहणी करताना गगनबावडा तालुक्यात ज्यावेळेस ही सगळे शिवसेनेचं शिष्टमंडळ गेलं असताना त्यापूर्वीच की अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहावं असं पत्र शिवसेनेनं दिलेलं होतं, परंतु हे पत्र आपल्याला मिळून देखील संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी हे त्या ठिकाणी दाखल झालेले नाहीत। त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुखांनी थेट फोन केला, त्यांचं नाव परीट असल्याचं समोर आलेलं आहे। हे गगनबावडा तालुक्याचे कृषी विभागात कार्यरत आहेत आणि त्यांनी फोन केल्यानंतर परीट यांनी थेट संजय पवार हे शिवसेना जिल्हा प्रमुख आहेत त्यांना 3 लाखाची ऑफर देत त्यांना सांगितलं की तुम्ही 3 लाख रुपये घ्या आणि हा विषय इथं संपवा, काम निकृष्ट दर्जा झालेला आम्हाला मान्य, आम्ही त्याच्या त्रुटी साधारणतः दूर करू, परंतु हा विषय इथंच संपवा, अशा पद्धतीची थेट ऑफर दिली। यानंतर शिवसेना काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे। नक्कीच शिवसेना यानंतर काय भूमिका घेते हे पाहावं लागणार आहे। पण या निकृष्ट दर्जाच्या कामांची तक्रार शिवसेना करणार आहे का? मग ती कायदेशीर तक्रार असेल किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन किंवा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शिवसेना या संदर्भात तक्रार करणार आहे का?
याबाबत आम्ही ज्यावेळेस जिल्हा प्रमुख संजय पवार यांना विचारलं की आपण या पुढची भूमिका काय असणार आहे, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची कागदपत्र आपल्याकडे आहेत आणि या कामकाजाचे सगळे फोटो आपण घेतलेले आहेत। मुळात हा सगळे नियम आणि अटीचा भंग करून हे जे काम केलं आहे, हा सगळ्या कामाची आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच निवेदन दिलेलं आहे की या कामाची चौकशी करा। माहिती अधिकारात आम्ही देखील माहिती मागवलेली आहे। आज मुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटणार आहोत, या संदर्भात निवेदन देणार आहोत आणि विशेष म्हणजे हे निवेदनामध्ये संपूर्ण पोलखोल असणार की कशा पद्धतीने या योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, अधिकाऱ्यांनी यातून पैसे कसे कमवलेले आहेत, या सगळ्याचा भांडाफोड ते मुख्यमंत्र्यांसमोर करणार आहेत। परंतु हे सगळं करत असताना देखील सत्तेत असणारी शिवसेना मात्र आता अशा पद्धतीचं भाजपवरती निशाणा साधते, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकूणच हा सगळा चर्चेचा विषय ठरलेला आहे। नक्कीच कोल्हापुरात आज मुख्यमंत्री कोल्हापूर दौऱ्यावर असताना शिवसेनेनं भाजपावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय। जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। धन्यवाद सतेश, तू दिलेल्या माहिती संदर्भात। कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय आणि पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधलाय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत, त्याआधी शिवसेनेनं हे आरोप केले। अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि काम चलाऊ जे म्हणतात अधिकाऱ्यांचं संगनमत आहे। जिल्हा कृषी अधिकारी असतील किंवा विभागीय कृषी अधिकारी असतील, या लोकांनी हे मिळून सगळी मिलीभगत आहे। कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आणि ते निकृष्ट कशा तरी पद्धती करायचं। कारण इथं जर बघितलं तर आपण 4 व्हील गाडी घेऊन आलो तर या ठिकाणी यायला एकदम त्रासदायक होतं। तर या सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे त्यांच्या 2 व्हीलर सुद्धा इथं येऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी बघितलेलं आहे। त्यामुळं इथं येऊन टेक्निकल गोष्टी चेक करणं हा फार गौण मुद्दा राहिलेला आहे। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016 आणि 2017 साली जी कामं झालेली आहेत, त्या कामामध्ये GPRS लोकेशन हे नमूद करायला पाहिजे। हे आता 8 सरकारने घातले, म्हणजे जिथं कुठेही बसून आपल्याला हे काम जागर आहे की नाही किंवा कशा पद्धतीने केले हे तपासता येईल। हे GPRS लोकेशन या अधिकाऱ्यांनी इथं कुठल्याही पद्धतीनं केलेलं दिसत नाहीये। तो गगनबावडा तालुक्यात आम्ही आल्यानंतर 20 ठिकाणी त्यांची साईट चालू आहे। निम्म्या ठिकाणची साईट अत्यंत चुकीची आहे। हे कोणत्याही परिस्थितीमध्ये एका पावसामध्ये सगळं वाहून जाण्यासारखे याचं काम झालं आहे, म्हणजेच हे काम दर्जात्मक झालेलं नाही, निकृष्ट दर्जात झालेलं आहे। त्याचं रुंदी, त्याची लांबी, दगड लावणे पद्धत, पिचिंग जे काय लागतं ते पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे। टेक्निकल माणूस तो कोण असल्या कारणानं इथं तेच म्हणतो ते की इथं पाणी मुरवा पाणी जिरवा, पण तो पाणी कुठं मुरलेलं नाही, कुठं जिरलेलं नाही, इथं फक्त पैसाच मुरलेला आहे। म्हणून हे स्वप्न आहे, हे स्वप्न साकार होणार नाही मुख्यमंत्र्याचं, हे दुर्दैव मला म्हणायला लागेल। कारण ह्या स्वप्न मोडण्यासाठी तोडण्यासाठी ज्या घुशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लागले आहेत, मग वन विभागाचे अधिकारी असून देत, कृषी विभागाचे अधिकारी असून देत, त्यांनी पूर्णपणे ही स्कीम फेल करून टाकलेली आहे, फेल्युअर करून टाकली असं माझं स्पष्ट मत आहे। आणि चिरापुंजी सारख्या ठिकाणी नंतर गगनबावड्याचं नाव घेतलं तर की मोठ्या प्रमाणात इथं पाऊस पडतो, एक जरी पाऊस इथं पडला ते सगळं वाहून जाणार आहे कुठल्या पसीमध्ये। मग कुठं पैसे मुरले, कुणाकडे मुरले,